हे इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? तिकडे ऑनलाईन वाले हे दोघं तर माझ्याशी बोलतायत इथे, तुम्हाला कळलंय का तिकडे? येस मॅम. सो व्हॉट आय सेड की ओव्ह्यूल जी सॅक आहे ना, ओव्ह्यूल सॅक म्हणजे आपला मेगास्पोरॅन्जियम म्हणजे ती ओव्ह्यूल सॅक, त्याच्यामध्ये जो तयार होणार आहे तो आर्चिगोनिया म्हणजे तो एंडोस्पर्म. आर्चिगोनिया किंवा इथे आपण त्याला एंडोस्पर्म म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये काय या ओव्ह्यूल सॅक मध्ये ह्याला कव्हरिंग आहे. दॅट कव्हरिंग इज अ इंटेग्युमेंट आणि ते एकच कव्हरिंग आहे. सो मी म्हणत होते की ओव्ह्यूल इज ऑर्थोट्रॉपिक. डोकं बाजूला ठेवा आणि एवढंच लिहा. जिम्नोस्पर्मचा ओव्ह्यूल इज ऑर्थोट्रॉपिक आणि युनिटेग्मिक. आता ऑर्थोट्रॉपिकचा अर्थ नाही कळला तरी चालेल, पण एवढं लिहून ठेवा. त्याचा ओव्ह्यूल ऑर्थोट्रॉपिक. परत अँजिओस्पर्मचा ओव्ह्यूल वेगळा आहे, तेव्हा मग आपण थोडं परत एक्सप्लेन करू. सो हे इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? सो इट इज अ युनिटेग्मिक आणि ऑर्थोट्रॉपिक ओव्ह्यूल. फर्टिलायझेशनची प्रोसेस कळली. हे जे सांगितलं ना मी ते हायर जिम्नोस्पर्म मध्ये होतं. ओके, म्हणजे पायनस मध्ये. इन सम ऑफ द स्पीसीज ऑफ सायकस, ओके, झॉइडोगॅमी इज स्टील ऑब्झर्व. म्हणजे तो पॉलन ग्रेन स्विम करून जातो, त्याला एक्सटर्नल वॉटर लागत नाही. जेवढं पाणी त्याच्या झाडामध्ये अवेलेबल आहे तेवढंच तो स्विम करून जातो. तो लोअर जिम्नोस्पर्म मध्ये स्टील झॉइडोगॅमी इज ऑब्झर्व. पण आपण लक्षात ठेवूया आता सिफोनोगॅमी ओनली. सो सिफोनोगॅमी इन जिम्नोस्पर्म स्टार्टेड. इथून हायर जिम्नोस्पर्म म्हणजे जिम्नोस्पर्म पासून सिफोनोगॅमी इज स्टार्ट. आणि सिफोनोगॅमी म्हणजे काय? पॉलन ग्रेनला ट्यूब तयार होणं, म्हणजे फर्टिलायझेशन विथ द हेल्प ऑफ दिस पॉलन ट्यूब. पॉलन ट्यूब मध्ये पण मी म्हंटल 2 मेल गॅमेट आहे, त्याच्यातला एकच फ्यूज होतोय फिमेल गॅमेटशी आणि एक हा मरून जातो. आणि हे जे आहे ना, हे इतके सारे म्हणजे US मध्ये जेव्हा त्यांचा फॉल सीझन चालू होतो, मी गेले होते ऑक्टोबर मध्ये, तेव्हा तो फॉल सीझन होता. आणि फॉल म्हणजे ते सगळं फॉल करून टाकतात, ट्रीचे लिव्स आणि हे सगळं. त्या फॉल सीझन मध्ये इतके सारे तिकडे पॉलन ग्रेन रिलीज होतात, खूप सारे पॉलन. म्हणजे ते सगळं सल्फर क्लाउड त्याला म्हणतात, सल्फर क्लाउड. कारण का सल्फर क्लाउड? कारण तो सल्फर सारखा येलो कलरचं सगळीकडे पॉलन ग्रेन रिलीज. आणि पीपल आर हॅव्हिंग ॲलर्जी फॉर दिस पॉलन ग्रेन. माझ्या शेजारी ते रेंटने एक माझी मैत्रीण आली होती राहायला, तर ती US मध्ये गेली होती, तेव्हा तिला ती इतकी पॉलन ग्रेनची ॲलर्जी झाली, जवळजवळ वर्षभर तिची ती पॉलन ग्रेनची ॲलर्जी चालू होती. आणि म्हणून ज्यांना ती ॲलर्जी आहे, बॉडीला ॲलर्जेटिकची पटकन कॅच करतं, त्यांना परत तिकडे जाताना ते मेडिसिन घेऊन जायला लागतं, नाही तर खूप प्रचंड त्रास होतो त्या पॉलन ग्रेनच्या ॲलर्जीचा. कारण हे विंडने इतके उडतात. इथे एक टाकलं होतं बहुतेक मी. सो दॅट इज अ विंड पॉलिनेटेड बेसिकली. सो हे मायक्रोस्पोरोफिल आणि मेगास्पोरोफिल दोन वेगळे स्ट्रक्चर. सायकस इज अ डायोशियस. कुठेतरी होती ती स्लाइड. हे सगळे विंडने इतके रिलीज होतात, म्हणजे अनलिमिटेड नंबर मध्ये ते रिलीज होतात. सो दिस इज अ विंड पॉलिनेशन. बुड्ढी के बाल वेगळं, हे म्हणजे ते पण तसंच आहे, बुड्ढी के बाल सारखंच आहे, पण हे म्हणजे अक्षरशः येलो, सगळीकडे येलो येलो दिसायला, येलो क्लाउड किंवा सल्फर क्लाउड. सो पॉलिनेशन इज डायरेक्ट आणि ॲनिमोफिलस. हे पॉलिनेशन म्हणजे विंडने पॉलिनेशन होऊन ते फिमेल कोनला अप्रोच करतील आणि तिकडे ते कम इन कॉन्टॅक्ट विथ द ओपनिंग ऑफ ओव्ह्यूल बॉर्न ऑन मेगा. म्हणजे हे जे आहे ते मेल कोन आहे, हे फिमेल कोन जवळ मग ते अप्रोच करतील. पायनस इज अ मोनोशियस, त्याच्यामुळे अप्रोच करायला सोपं. आणि म्हणून त्या फिमेल कडे तो पॉलन चेंबर असतो, की हे इतके हलके फुलके असतात की ते उडून जाते. मग ते उडून नाही, त्या पॉलन चेंबर मध्ये ती पकडून ठेवते ना त्यांना, मग ते ट्यूब फॉर्म करतात ना. सो देर इज अगेन अ किमोटॅक्टिक मूव्हमेंट.
ओके. सो पॉलन ग्रेननी जे फर्टिलायझेशन ट्यूबने जे फर्टिलायझेशन होतंय, पॉलन ट्यूब कॅरिंग द मेल गॅमेट्स दॅट ग्रोज टुवर्ड्स आर्चिगोनिया, आणि त्यांचे ते मेल गॅमेट तो डिस्चार्ज करतो, अँड देन द फर्टिलायझेशन इज हॅपनिंग. हे इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? पॉलीएम्ब्रियोनी कळलं. पॉलीएम्ब्रियोनी मधले बाकीचे सगळे एम्ब्रियो मरतील, पण एकच एम्ब्रियो जिवंत राहील. क्लिअर आहे सगळ्यांना? हे ऑनलाईन क्लिअर आहे का? हो मॅम. हा. अँड नाउ अगेन आपण एक छोटंसं, सो दिस टाइप ऑफ लाईफ सायकल, कारण गॅमेटोफाइटला इकडे निग्लेक्ट करून टाकलेलं. सो गॅमेटोफाइट इज व्हेरी फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, short living, reduced and short living. And so this type of life cycle is a diplontic life cycle. आतापर्यंत आपण हॅप्लॉन्टिक अल्गी मध्ये हॅप्लॉन्टिक होती, नंतर हॅप्लोडिप्लॉन्टिक ब्रायो आणि टेरिडो मध्ये, आणि दिस इज अ डिप्लॉन्टिक. This is a diplontic. Now tell me, gametophyte, is it dependent on sporophyte? गॅमेटोफाइटला स्पोरोफाइटची गरज आहे का? इज इट डिपेंडंट ऑन स्पोरोफाइट? Your answer should be yes or no. Is it dependent on sporophyte? गॅमेटोफाइट कुठे बाहेर आला का? त्या फोन मध्ये सगळं चाललं होतं ना. मग येस, इट इज डिपेंडंट. स्पोरोफाइटच्या बाहेर तो फिमेलच्या त्या सॅक मधनं बाहेर नाही आलं ना. एम्ब्रियो बाहेर येईल, मग एम्ब्रियो नवीन प्लांट तयार करेल. सो गॅमेटोफाइट इज नॉट इंडिपेंडंट, इट इज डिपेंडंट ऑन स्पोरोफाइट. Gametophyte is dependent on sporophyte. Right? आता पायनस मध्ये ऍक्च्युली 4 क्लासेस आहेत. त्याच्यामध्ये पहिला क्लास इज जिंगोल्स, जिंकोगोल्स. हा पहिला क्लास पायनस मधला. ह्याच्यातलं काहीच नाही जिवंत, हे सगळे मरून गेलेले. जिंगोल्स हे सगळे मरून गेले. पायनस मधला पहिला क्लास. नथिंग इज, फक्त जिंको बायलोबा. आठवलं का? मी काल सांगितलं होतं बघा. जिंको बायलोबा, जिंकोल्स इज अ पहिला क्लास. जिंको बायलोबाचं काय सांगितलं होतं बघा बरं, लिहिलंय का काल? हो बघा. येस, बघ मागे. जिंको बायलोबा इज अ लिव्हिंग फोसिल असं मी सांगितलं होतं. मला आठवतं. जिंको बायलोबा पहिला क्लास इज अ लिव्हिंग फोसिल. अच्छा, सो जिंको बायलोबा इज अ लिव्हिंग फोसिल. आणि दुसरा क्लास याचा होता कॉर्डेटेल्स. कॉर्डेटेल्स ह्याच्यातले सगळे मरून गेले. लिहून ठेवा, मग तुम्ही म्हणता आम्ही ऐकलंच नव्हतं असं. कॉर्डेटेल्स ह्याच्यातले सगळे मरून गेले. हे पण पायनस मधले सांगते मी. हायर जिम्नोस्पर्म, सायकस इज अ लोअर. थर्ड इज अ कोनिफेरल्स. आणि हा सगळ्यात लार्जेस्ट ग्रुप आहे. कोनिफेरल्स हा सगळ्यात लार्जेस्ट ग्रुप आहे. त्याच्यातला आपला पायनस. या कोनिफेरल, सम ऑफ द पायनस इज प्रोड्युसिंग द चिलगोजा. हे लोक ड्राय फ्रूट म्हणून विकतात, चिलगोजा. पण हे फ्रूटच नाही प्रोड्यूस करत ना, हे तर सीड प्रोड्यूस करतात. सो चिलगोजा ऍक्च्युली आर नॉट ड्राय फ्रूट, दॅट ड्राय सीड्स. आपण म्हणतो ना काजू, बदाम, अक्रोड, हे सगळे ड्राय फ्रुट्स आहेत. पण चिलगोजा सीड तुम्ही गुगल करा, and having very high nutritional value. So these are the चिलगोजा seeds which is having commercial values, agricultural industry. Okay. Coniferous, largest group. Some of the pinus species is also producing turpentine oil. Turpentine oil. Some of the pinus species, turpentine oil.
कोनिफेरल. येस, पायनस आर कोनिफेरल्स. 4 क्लासेस आहेत ह्याचे ऍक्च्युली. पायनसचे नाही, हायर जिम्नोस्पर्मचे. हायर जिम्नोस्पर्म, आय एम सॉरी, पायनस बोलले ना. हायर जिम्नोस्पर्मचे 4 क्लासेस आहेत. त्याच्यातला पहिला जिंगोल्स, कॉर्डिटेल्स, ह्याच्यातला फक्त हाच एक आहे लिव्हिंग फोसाईल, ह्याच्यातले सगळे मेले. कोनिफेरलची कमर्शियल व्हॅल्यू खूप आहे. एक पायनस स्पेसिस चिंगोजा सीड बनवते, एक पायनस स्पेसिस टर्पेंटाईन ऑइल बनवते. अजून एक पायनस स्पेसिस आहे, त्याचं नाव आहे, मी लिहिलेलं आहे, सेड्रस देवधरा. सेड्रस मधला सेड्रस देवधरा. आणि हा पेपर बनवतो. तुझी पेपर इंडस्ट्री दॅट इज बेसिकली फ्रॉम द सेड्रस देवधरा. कोनिफेरल मधले हे. आणि सिक्वोइया तुम्हाला माहितीच आहे. व्हॉट इज सिक्वोइया? Redwood. Tallest, and this is also called as a father of forest. This tree, sequoia, living fossil, father of forest. Redwood tree. आणि फोर्थ हायर जिम्नोस्पर्मचा क्लास आहे नीटल्स. त्याच्यातला जी सायलेंट, नीटल्स. आणि दिस इज व्हेरी ऍडव्हान्स्ड. इट इज नियर टू अँजिओस्पर्म. नियर टू अँजिओस्पर्म. त्याच्यातलाच मी तुम्हाला इफिड्रा सांगितलं होतं. इफिड्रा इज अ श्रब. काय करतो इफिड्रा? हायर जिम्नोस्पर्मचा फोर्थ क्लास, नीटल्स. आणि नीटल्स produces ephedrine. हा It produces ephedrine, इफेड्रीन which is a drug. या. सो मी काल सांगितलं ना, ऍथलेट हे ड्रग अब्यूज करतात फॉर द बेटर परफॉर्मन्स. त्याच्यामुळे त्यांची ड्रग टेस्ट. ओके. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे लियाना. लक्षात ठेवा हे नाव, लियाना. दिस इज अ वुडी क्लाइंबर. वुडी क्लाइंबर किती आश्चर्याची गोष्ट आहे. वूड आहे पण तो वुडी प्लांट आहे, पण तो क्लाइंब करतो. जनरली क्लाइंब कोण करतात? त्यांचा स्टेम फारच वीक आहे. वेली आपण म्हणतो ना, वेल आली. ट्री हा क्लाइंब करेल का? त्याला गरज नाही ना, त्याचं स्टेम स्ट्रॉंग आहे. पण तरी हा लियाना, नीटम त्याचं जनर आहे, नीटम. नीटम तो क्लाइंब करतो. वुडी क्लाइंबर आहे, त्याला लियाना म्हणतात. सो हे 4 क्लासेस झाले पायनसचे. काही डाऊट आहे कोणाला? पास झालं? पास झालं हे? परत सांगू 4 क्लासेस. तू पॉझिटिव्ह बोलते की निगेटिव्ह? ओके, चला आपण आता ना शॉर्ट मध्ये सगळे एकदा डिफरन्सिएशन करू. समराइज्ड पायनस आणि सायकस करायचंय. आर यू रेडी? Yes, ma'am. एकच येसचा आवाज येतो ऍज युजल ईश्वरीचा. Yes. Yes, ma'am. हा, चला कशा आवाज आले? पायनस आणि सायकस सांगा. याचा कुठला, हा काय कुठला क्लास आहे? हायर जिम्नोस्पर्म. पुन्हा एकदा काही सगळे पॉइंट राहिले असेल ते. हा, कोनिफेरल्स. दिस इज कोनिफेरल्स. दिस इज सायकस इज सायकॅडल्स. This is PM, monoecious. CD, dioecious. पुढे बोला. This is tall in height, comparatively short in height. Yes, mycorrhizal root, coralloid root. This is branched. This is unbranched. Needle like leaves आणि कंपाऊंड किंवा पिनेटली कंपाऊंड. दोन्ही साइडला असे येतात ना, सो दे आर पिनेटली कंपाऊंड. संकन स्टोमॅटा. तो झेरोफायटिक, शोईंग अ झेरोफायटिक अडॅप्टेशन. इथे तसं नाही.
अजून बोला. मायक्रोस्पोर ह्याचे विंड आहेत, ह्याचे मायक्रोस्पोर्स आर नॉट विंड. Here, male cone is smaller. Here, male cone is large. आणि ह्याचा ओव्ह्यूल पण सगळ्यात लार्ज आहे, लक्षात ठेवा. ओके, मेल कोन इज लार्ज, ओव्ह्यूल इज ऑल्सो लार्ज. ओके, अजून बोला. few more point. येस, अजून बोला चला. सायकस मध्ये जसं आपण इथे बघितलं, पायनस ते चिलगोजा सीड्स वगैरे असं तयार करतं. सायकस मध्ये देर इज अ सॅगो स्टार्च. सम ऑफ द सायकस आर फॉर्मिंग सॅगो स्टार्च, साबुदाणा ज्याच्यापासून बनतो. सम ऑफ द स्पीसीज ऑफ सायकस. आता कुठली स्पीसीज मी लिहिलं होतं बघतो, नाही लिहिलं. सॅगो पाम असं म्हणतात त्याला. सॅगो पाम विच इज प्रोड्युसिंग दिस साबुदाणा. आवडते ना खिचडी. अजून बोला. एनिथिंग वी आर मिसिंग. इथे फिमेल कोण पण बनतो, इथे फिमेल कोण बनतो का? नाही. बनला तरी तो खूप लूज असतो, इथे कॉम्पॅक्ट असतो. आणि फिमेल कोण इथे लार्ज असतो या मेलच्या कंपॅरिझन मध्ये. येस, एनिथिंग वी आर मिसिंग. इथे पॉलीएम्ब्रियॉनी इज व्हेरी कॉमन. पॉलीएम्ब्रियॉनी इज व्हेरी कॉमन. इकडे ओनली वन एम्ब्रियो. एम्ब्रियो फॉर्म होतानाच एकच होतो. इथे खूप सारे एम्ब्रियो होता पण एकच जगतो, बाकीचे मरून जातात. एनिथिंग. पाईन वूड जो असतो ना, दॅट इज व्हेरी ड्युरेबल. पाईन वूडचे फर्निचर असतात ना, खूप महाग असतात. ओके, सो पाईन वूड is very durable, very expensive furniture of this pine wood. And cypress wood is not that durable. Soft wood म्हणतात. This is a soft wood. Okay. Yes. So I guess this is a higher gymnosperm. Basically, this is higher gymnosperm and this is lower gymnosperm. It is showing many features of Bryophyta, sorry, Pteridophyta, and this is showing many features near to Angiosperm. Clear आहे सगळ्यांना तिकडे बसलेले? Yes, ma'am. अजून एखादा डिफरन्स सांगायला तर तुम्हाला बघा, तुम्हाला हे तुम्ही शिकलेला आहे ऍक्च्युली. इपिजियल जर्मिनेशन असतं इथे आणि इथे हायपोजियल जर्मिनेशन आहे. नसेल लिहिलं तर लिहा. सत्संगला आल्यासारखे बसू नका. फाइंड आउट करा. तुम्ही शाळेत शिकलेला आहे इपिजियल जर्मिनेशन आणि हायपोजियल जर्मिनेशन. Okay. So that's all about the gymnosperm. So I hope I have finished gymnosperm. ज्यांची एक्झाम आहे त्यांच्यासाठी मी आजचा एक्स्ट्रा क्लास घेतला. सो जिम्नोस्पर्म इज डन. उद्या सुट्टी पाहिजे. चलो, टेक ऑफ टुडे, टुमॉरो and Monday we'll again meet up at 9. कोणाला काही डाऊट आहे? नाही मॅम, काही डाऊट नाही. तुला काहीतरी बोलायचं होतं वेदन, बोल. कोण कोण नाहीये? ऋतुजा आहे का? नाहीये. उत्कर्ष? नाही मॅम, मला एक्झॅक्टली नाही आठवत आहे काय बोलायचं. Yes, ma'am. ठीक आहे. येस. सो आय एम एंडिंग द सेशन. हा, जर डाऊट असेल तर मंडेला घेऊन या. त्याच्यासाठी तुम्हाला वाचायला लागेल.
मंडेला आपली मॅम टेस्ट क्रिसमस ट्री पण पाईन असतं का? कोण पाईन असतं? क्रिसमस ट्री येस, क्रिसमस ट्री इज अ पाईन ट्री.